अहिल्यानगर शहरात गाजलेल्या रांगोळी प्रकरणानंतर मुस्लिम समाजातर्फे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी झालेल्या तोडफोड व दगडफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 30 आरोपींना आज सोमवारी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला। गेल्या 3 दिवसापासून हे सर्व आरोपी नाशिकच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते। या रांगोळी प्रकरणानंतर या प्रकरणाची सुरुवात झाली होती। या घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून दगडफेक व सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड झाली होती। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता। या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 30 आंदोलकांना अटक केली होती। आज अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी दीपाली एन म्हेत्रे यांच्या न्यायालयात आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली। न्यायालयानं प्रत्येक आरोपीला 25,000 रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचा एक जामीनदार सादर करण्याच्या अटींवर जामीन मंजूर केला। यासोबतच आरोपींनी त्यांची ओळखपत्र सादर करावीत, पत्ता बदलल्यास न्यायालयाला आणि पोलिसांना कळवावं, साक्षीदारावर कोणताही दबाव टाकू नये किंवा त्यांना धमकावू नये आणि तपासात सहकार्य करावं अशा अनेक कठोर अटी घालण्यात आल्या। या अटींच्या पालनावर लक्ष ठेवून त्यांचा मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिलेत। या निकालानंतर गेल्या 3 दिवसापासून कारागृहात असलेल्या 30 जणांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला।